आपल्यासोबत अमोल कोल्हे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दुसरी यात्रा आहे ही आणि तिसरा दिवस आहे. काय दोन्हीतला फरक जाणवतो? नक्कीच प्रतिसाद फार मोठा आहे, कारण गेल्या वेळी संपूर्ण विरोधाची लाट असताना विरोधकांच्या विरोधात यात्रा काढली होती. यावेळी जे गेल्या वेळी यात्रेत सोबत होते त्यांच्या विरोधात यात्रा काढण्याची वेळ आली आहे. पण एक गोष्ट तीच आहे की गेल्या यात्रेच्या वेळी ज्या भूमिकेवर होतो त्याच भूमिकेवर आम्ही अजून कायम आहोत. पण ज्यांच्या विरोधात यात्रा काढावी लागते त्यांनी मात्र भूमिका बदलली आहे. आज तिसरा दिवस आहे. काय 3 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली यात्रामध्ये? 3 दिवसातला उदंड प्रतिसाद जो पाहायला मिळतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने ठामपणे दाखवून दिलं की महाराष्ट्र स्वाभिमानानं उभा राहणार, महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकू देणार नाही. आणि हीच भावना आजही गेल्या 3 दिवसामध्ये सातत्याने शिवस्वराज्य यात्रेमध्ये पाहायला मिळते. तसाच प्रतिसाद त्याच उत्स्फूर्ततेनं लोक येत आहेत, लोक पाहतायत, लोक ऐकतायत आणि लोक हा निर्धार आमच्या सोबत हा करतायत. लोकसभेआधी तुम्ही जन आक्रोश मोर्चा काढला होता, बारामतीमध्ये आला होता, आता शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून येत आहात. काय दोन्ही मधला फरक आहे? तुमचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढलेला दिसतोय. दोन्हीमध्ये साधर्म्य आहे. शेतकरी आक्रोश मोर्चाला आलो होतो, त्यानंतर लोकसभेला बारामतीकरांनी 48,000ची लीड दिली. आता शिवस्वराज्य यात्रेला आलोय आणि मला खात्री आहे की बारामती विधानसभेची जनता सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. आणि विधानसभेची निवडणूक सिर्फ हे जी दिसेल यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा करिश्मा, त्यांचं गारूड, त्यांची जादू ही बघायला मिळेल. अजित पवारांचा पराभव होईल असं म्हणायचं तुम्हाला? मी म्हटलं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची ही जादू दिसेल. डोक्यात, मनात आणि काळजावर एकच नाव जर कोरलं गेलं असलं तर बाकी कोण काय करतंय यापेक्षा आपला सूर्य कसा तळपतोय हे बघणं जास्त महत्वाचं आहे. अजित पवारांनी 2 दिवसापूर्वी या ठिकाणी मेळावा घेतला आणि सातत्याने सांगितलं आम्ही इतकी चांगली योजना आली, पण विरोधक त्याचा अपप्रचार करतील, विरोधकांकडे बोलायला काय नाहीये, यावरती काय? मला वाटतं की आदरणीय दादांविषयी माझ्या मनात कायमच आदर आहे. पण गेले 9 अर्थसंकल्प सादर करत असताना ही योजना का आणली नाही याचंही उत्तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. याचं बजेटमध्ये हेड आहे का याचंही उत्तर जनतेला दिलं पाहिजे. आणि त्यानंतर जे विधान माझ्या ऐकण्यात आलं ते विधान असं होतं की जर ही योजना सुरू ठेवायची असेल तर आमच्या नावापुढचं बटन दाबा. म्हणजे मग हे ब्लॅकमेलिंग आहे का की हे दबाव तंत्र आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर आधी दिलीच पाहिजेत. योजना नक्कीच चांगली आहे. जनतेच्या खिशातलंच आपण जनतेला देण्याची ही भावना येते तर ती कुठली चांगलीच गोष्ट आहे. महाराष्ट्राचं चित्र कसं बघताय? 100% महाविकास आघाडीचं सरकार येणार. आणि जसं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं किमान 170 ते 175 जागा या महाविकास आघाडीला मिळतील आणि हेच चित्र महाराष्ट्राचं असणार. खूप खूप धन्यवाद. तरी होते अमोल कोल्हे, ज्यांनी शिवस्वराज्य यात्रा आज बारामतीमध्ये होते. त्यांनी सांगितलं की जे मागच्या वेळेस सोबत होते ते आज दुर्दैवाने विरोधात आहेत आणि बारामतीची जागा आम्ही जिंकू असं अमोल कोल्हे म्हणतायत. कॅमेरा पर्सन राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.